हां शेतीचं प्रमाण कमी होत चाललंय, पण जर शेती जर पूर्णच नष्ट झाली तर मग आपण खायचं काय प्यायचं काय असं सांगायचं, आपलं जनरल बोलायचं, काही होत नाही तिथे. आणि मग काय करायचं, म्हणून जे आहे शेती राहिलेली ते शेतीचं महत्त्व आपल्याला पटवून द्यायचं आहे पुढच्या जनरेशनला, पिढीला. आणि ती कमी असलेली शेतीसुद्धा आपण सुधारित पद्धतीनं कशी करू शकतो आणि कशा पद्धतीनं आपण उत्पादनात वाढ करू शकतो हे या ठिकाणी ही मुलं सांगणार आहे. जसं सांगा बरं आता, कशा पद्धतीनं आपण उत्पादनात वाढ करू शकतो. हां, रासायनिक खत वापरण्याऐवजी आपण शेणखत वापरायचं. कंपोस्ट खत, सेंद्रिय खत जर वापरलं तर शेती चांगली राहील, मातीची pH व्हॅल्यू वाढेल है ना, आणि पीक चांगलं सुधारेल. अजून पुन्हा वीज न वापरता आपण सौर ऊर्जा प्रकल्प जर प्रत्येकाने तयार केला प्रत्येकाच्या शेतामध्ये, तिथे आपण आपली बचत करू शकतो आणि वीज येईल कधी जाईल कधी याचं टेन्शन राहणार नाही. म्हणजे कुठलाही पीक पाण्या वाचून मरणार नाही है ना. वीज जर नसली तर काय होईल. हां, विहिरीला पाणी आहे आणि शेतात तुम्ही पीकही पेरलेलं आहे पण वीजच नाही, काय होईल. मोटर चालणार नाही आणि हां, म्हणजे ते पीक मरून जाईल. आणि हे आपण अशा पद्धतीनं म्हणजे एक शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांसोबतच सगळ्यांचं सुद्धा तिथं नुकसान होणार नाही. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो स्वतः एकट्यापुरता पिकवतो का नाही, सगळ्या जगाला भरवण्यासाठी, सगळ्या जगाला जेवणासाठी तो धान्य पिकवत असतो आहे ना. हां, चला अजून काय आहे. बांधावर आपण पाणी अडवून बांध जर घातले शेतीच्या चारही बाजूला, बांधावर आपण पाणी अडवून पाणी मुरवू शकतो. त्यानंतर त्या बांधावर झाडंसुद्धा आपण लावू शकतो आहे ना. पर्यावरण चांगलं राहील. त्यानंतर मोसमी वारे लवकर फिरतील आहे की नाही. तर अशा पद्धतीनं आपण पर्यावरणाला साजेशी अशी आपण कमी याच्यात चांगल्या पद्धतीनं शेती करू शकतो आणि हाच संदेश आपल्याला पुढच्या भावी पिढीला द्यायचा आहे. ओके.